राज्यातील मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत प्राणपणानं आपली आरक्षण लढाई सुरूच राहील असा निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। जिल्ह्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देताना कोल्हापूर गॅझेटचा आधार घेतला जावा, याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांचा शासनानं अभ्यास करावा अशी सूचनाही मनोज जरांगे पाटील यांनी केली। राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं शस्त्र उपसलंय। त्यासाठी ते राज्यव्यापी दौरा करत आहेत। रविवारी रात्री त्यांचं कोल्हापूरमध्ये आगमन झालं। त्यानंतर आज त्यांनी श्री अंबाबाई देवी दर्शनानं दौऱ्याला प्रारंभ केला। राज्यातील मराठा समाजाला शासनाकडून न्याय मिळावा असं साकडं आपण अंबाबाई देवीला घातलं असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। सरकारला पुन्हा एकदा सद्बुद्धी देऊ दे। सातारा संस्थानाने कोल्हापूरच्या संस्थान औंध पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटियरसाठी ते घेऊन गोरगरिबाचं कल्याण सरकारच्या हातानं व्हावं हे पण केलं। आणि शेतकरी खूप संकटात आहे। पाऊस लवकर पडू दे आणि शेतकऱ्यांना आनंदी दिवस द्या हे आईच्या चरणी साकडं घातलं। अंबाबाई देवी दर्शनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी नवीन राजवाडा इथं चर्चा केली। मराठा समाजाचं ओबीसी आरक्षण, कोल्हापूर गॅझेट यासह विविध विषयांवर मनोज जरांगे पाटील यांनी सुमारे 3 तास चर्चा केली। या चर्चेत हैदराबाद, सातारा, कोल्हापूर गॅझेटसह राज्यात ठिकठिकाणी असणारी गॅझेट आणि ऐतिहासिक दस्तऐवज यावर सखोल चर्चा झाली। कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेट उपयुक्त ठरेल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, मिरज, औंध आणि पुणे हे पूर्वीपासून आपण सांगतोय की ते घेतलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। पण आता काय असतं, टप्प्याटप्प्यात चाललं आहे। आता हैदराबाद गॅझेटियर झालं आहे, आता ते सातारा संस्थांचं घेत आहेत। हळूहळू करता करता सगळेच जाणार आहेत। काय असतं, एखादा विषय एकदम नसतो होत, कारण त्याला अनेक अडचणी, अनेक संकटं किंवा त्रासदायकसुद्धा काही व्यक्ती असतात की जेणेकरून ते आडवं पडायचं हे करायचं। त्यामुळे आपण तिथंच जाऊया जिथं आपल्याला जायचं आहे तिथं, पण जरा टप्प्यानं दमाने जाऊया। कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅझेटियर 100% लागू होणार, फक्त लोकांनी एकजूट राहावं। आपण सुरू केलेल्या आंदोलनाचं फलित म्हणून शासन मराठा समाजाबद्दल खूपच लवचिक आणि सकारात्मक झाल्याचं दिसून आलंय। त्यामुळे आपण सरकारची प्रशंसा करत असलो तरी त्याचा चुकीचा अर्थ कुणी काढू नये। मराठा समाजाला किंवा आपल्याला बेसावध ठेवून सरकारनं फसवण्याचा प्रयत्न केल्यास मात्र आपण कुणालाही सोडणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय। राज्यात कुणबी मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत। त्यातील काहींना तशी जात प्रमाणपत्र दिली आहेत। एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 1.5 लाख नोंदी सापडल्या असून त्यातील फक्त 30,000 लोकांनाच जात प्रमाणपत्र मिळाली आहेत। ही प्रमाणपत्र देण्याची मोहीम युद्ध पातळीवर पूर्ण करावी। राज्य शासनाची उपसमिती आणि शिंदे समितीनं सर्व परिस्थितीचा अभ्यास करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। न्यू पॅलेस इथं खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेच्या वेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, प्रवीण पाटील, बाबा पार्टे, विजय देवणे यांच्यासह मराठा समाजाचे नेते उपस्थित होते।